हॅलो डिअर स्टुडंट्स, इम्पॉर्टंट आणि पीवायक्यू सिरीजच्या आजच्या आपल्या भागामध्ये आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑल्सो पीवायक्यूज जे ह्याच्या आधी विचारलेले आहेत ते प्रश्न, त्याची मॉडेल आन्सर्स आणि ह्या वर्षी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात असे मोस्ट लाईकली क्वेश्चन्स, अशा दोघांचं कॉम्बिनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न कसा विचारला, किती मार्कांना विचारला, की त्याची आन्सरची लेंथ तुम्ही किती वाढवाल किंवा कशी कमी कराल, की जेणेकरून तुम्हाला तुमची लँग्वेज पण प्रॉपर सायंटिफिक वाटली पाहिजे आणि उत्तराची लेंथ ही प्रॉपर मेंटेन राहिली पाहिजे, सो दॅट तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. अशा सगळ्या टेक्निक्स त्याच्या ज्या काही आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओच्या द्वारे डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. आन्सर्स तुम्हाला त्या पद्धतीने देता येत आहेत की नाहीत हे एकदा चेक करून घ्या. पहिला प्रश्न, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल. सो काही ठिकाणी त्याने जे वॅकंट प्लेसेस, रिकाम्या जागा ठेवलेल्या होत्या, त्याच्या मागचं रिझन म्हणजे हा प्रश्न कसा झाला, गिव्ह सायंटिफिक रिझन. गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी प्रश्न मार्क किती असतात, 2 मार्कांसाठी तुम्हाला पॉइंट्स किती लिहायचे असतात, 4. सो इथं तुम्ही पहिल्यांदा काय लिहिणार, आता ह्याच्यामधले ना प्रत्येक ह्याच्यातले तुम्हाला इम्पॉर्टंट जे की वर्ड्स असतात ते लक्षात ठेवायचे आहेत. हे अरेंज, मग त्या कशा पद्धतीनं, पहिल्या पॉइंटमध्ये तुम्ही मी जसं सांगितलं तुम्हाला की लेंथ वाढवायची आहे पण फापट पसारा नाही वाटला पाहिजे ते उत्तर तुमचं. सो पहिला पॉइंट तुमचा काय असेल की एलिमेंट्स हे कसे आहेत, अरेंज्ड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, हे तुम्ही पहिल्यांदा सांगणार. त्यानंतर सेम केमिकल प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये येणार त्याच्यामध्ये, हे तुम्ही दुसरा मुद्दा पण करू शकता हा तुम्ही याच्यामध्ये. त्यानंतर हे एलिमेंट्स एक अरेंज करत असताना व्हॅकंट प्लेसेस ठेवले. मग कशासाठी ठेवले, तर ज्या एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता त्यांच्यासाठी ठेवले. आता तिसरा पॉइंट तुमचा काय आहे की नुसत्याच त्यांना रिकाम्या जागा नाही ठेवल्या, तर त्याच्यासाठी त्यांनी काही नावं सुद्धा दिलेली होती, जसं की ही 3 नावं तुम्ही सांगाल. आणि मग त्यांचे ॲटॉमिक मासेस सुद्धा त्यांना सांगितलेले होते आणि त्यांच्या प्रॉपर्टीज देखील प्रेडिक्ट केलेल्या होत्या. म्हणजे मेन आपलं उत्तर कशात आहे, हे इथं आहे, परंतु त्याच्या वर आणि खाली म्हणजे त्याच्या पुढे आणि मागं आपण असे पॉइंट्स इन्क्लूड केले की ते एक संलग्न तुमचं उत्तर वाटलं पाहिजे. तुम्ही जर एवढंच लिहिलं की का सोडल्या, तर अशा एलिमेंटसाठी सोडल्या की त्यांची अजून शोध लागलेला नव्हता, इथंपर्यंत तुम्ही लिहिलं तर ते चुकीचं नाहीये. पण मार्क किती आपल्याला पाहिजेत, 2 मार्क पाहिजेत, त्यासाठी 4 पॉइंट्स पाहिजेत ना. मग 4 पॉइंटसाठी तुम्ही म्हणजे 2 मार्कांसाठी तुम्ही 1 पॉइंट लिहिला तर तुम्हाला तिथं मार्क अर्धाच वगैरे मिळणार. आणि म्हणून हे अशा पद्धतीनं हे मेन पॉइंट हा आहे, त्याच्या पुढं आणि मागं हे आपण पॉइंट्स वाढवले. त्यानंतर देअर वॉज अँबिग्विटी अबाउट द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मग पहिल्यांदा सांगायचं. आता हा प्रश्न पण 2 मार्कांचा आहे. सो 2 मार्कांसाठी तुम्ही पुस्तकात जसं दिलंय, लेंदी दिलंय बघा तुम्हाला पुस्तकामध्ये की सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन विथ हॅलोजन, सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन विथ अल्कली मेटल, तेवढं डिटेल नाही लिहायचं आहे, पण ते पॉइंट पण मेन्शन करायचे आहेत. मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अल्कली मेटल सोबतची सिमिलॅरिटी सांगितली. काय सांगितली की 1 इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट शेलमध्ये, व्हॅलन्सी 1 आहे, ऑक्साइड्स सिमिलर टू अल्कली मेटल फॉर्म करतो, आणि हे पहिलं झालं. मग हॅलोजन सोबतची काय सिमिलॅरिटी आहे, तर डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल च्या फॉर्म मध्ये तो एक्झिस्ट करतो. त्यानंतर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी हॅलोजन सारखंच तो बिहेव करतो. त्यानंतर इट कुड नॉट बी डिसाइडेड, मग हे दोन्ही सांगितलं पहिल्या पॉइंटमध्ये. आता हा पॉइंट जो मी इथं लिहिलाय ना ह्याचा, अल्कली मेटल आणि हॅलोजन, हे दोन्ही तुम्ही वेगळे मुद्दे करू शकता. तुम्ही जर बघितलं तर इथं माझे 3च मुद्दे झालेत, मला 4 पाहिजेत. सो हा जो हॅलोजनचा मुद्दा आहे तो मी खाली मेन्शन करून 4 पॉइंट्स मध्ये माझं व्यवस्थित होईल उत्तर. मग हे मी सांगितलं आणि मग पुढे सांगितलं की मग नक्की ह्याला ह्याच्यात ठेवायचं की ह्याच्यात ठेवायचं, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे, अँबिग्विटी आहे. आणि मग हे पुढचा पॉइंट 10 असं म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये आन्सर तुमचं कंटिन्यू कराल. त्यानंतर बोरॉन अँड ऑक्सिजन एलिमेंट्स आर प्लेस्ड इन द सेकंड पिरियड ऑफ पिरियॉडिक टेबल. मग सेकंड पिरियड मध्ये कोणते एलिमेंट्स असतात, तर ज्यांच्या व्हॅलन्स काय म्हणत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं पहिल्यांदा. 2 शेल्स ज्याच्यामध्ये असतील ते एलिमेंट सेकंड पिरियड मध्ये आहेत. सो बोरॉनचं पण कॉन्फिगरेशन 2-3 आहे, 2 शेल्स. ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन 2-6 आहे, 2 शेल्स. आणि म्हणून सेम
हे दोन्ही के आणि एल शेल्स मध्ये दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स हे तुम्ही सांगाल आणि म्हणून मग पुढचा पॉईंट. सो 4 पॉइंट्स मध्ये बरोबर अगेन उत्तर आलं तुमचं. देर वॉज नो डेफायनाइट प्लेस फॉर आयसोटोप्स इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मग आयसोटोप्स कशाला म्हणतात हे पहिल्यांदा तुम्ही सांगायचं. अजून एक पॉईंट, मी जसं इथं 3 मुद्दे झालेत, एक पॉईंट अजून ऍड करायचा आहे ना आपल्याला. सो तुम्ही असं सांगू शकता की पहिल्यांदा आयसोटोप्स कोणाला म्हणतात ते पहिल्यांदा डेफिनेशन सांगायची. मग सांगायचं की जेव्हा मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल बनवलं होतं तेव्हा आयसोटोपचा शोध लागलेला नव्हता आणि मग जेव्हा त्यांचा शोध लागला, हा इथं मी लिहिलेच आहे सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. मग त्यांचा शोध लागलेला नव्हता. जेव्हा लागला तेव्हा मग त्यांना कुठे ठेवायचं की मास त्यांचं सिमिलर आहे म्हणून 2 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं, डिफरंट आहे म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं की त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात म्हणून एका जागी ठेवायचं. हा पॉईंट तुम्ही तिथं मेन्शन करणार आणि मग देअरफोर असं म्हणून आन्सरचं तुम्ही कन्क्लुजन करणार. लिथियम अँड सोडियम आर इन्क्लुडेड इन द सेम ग्रुप. मग सेम ग्रुपमध्ये कोण एलिमेंट्स असतात ज्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते ते सेम ग्रुपमध्ये असतात. मग तिथं पण तुम्ही पहिल्यांदा कॉन्फिगरेशन सांगायचं आणि मग सांगायचं आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्सी 1 आहे म्हणून या पद्धतीनं तुमचा आन्सर तयार होईल. इन सेम पिरियड्स बोरॉन अँड ऑक्सिजन एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज कशावरती ठरतो, सेम पिरियडमध्ये आहेत म्हणजे नंबर ऑफ शेल्स सेम आहेत. मग पुढची गोष्ट काय बघायची असते तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या. बोरॉनमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत मगाशी इथे जे बघितले होते ना आपण, बोरॉनमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती 3 आहे, ऑक्सिजनमध्ये 6 आहे. सो जितके लेस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तेवढा तो ॲटॉमिक साईज मोठा असतो. ऑक्सिजनमध्ये जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत सो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑक्सिजनमध्ये जास्त असतो, बोरॉनमध्ये कमी आहे म्हणून मग ऑक्सिजनचा साईज हा छोटा, बोरॉनचा साईज मोठा, असं तुम्ही कॉन्फिगरेशन तिथं सांगून सुद्धा मेन्शन करू शकता. त्यानंतर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप. हे प्रश्न हमखास विचारले जातात. मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप कसा चेंज होत जातो, लेफ्ट टू राईट कसा चेंज होत जातो. ॲटॉमिक साईज डाऊन द ग्रुप कसा चेंज होत जातो, लेफ्ट टू राईट कसा चेंज होत जातो. त्यानंतर व्हॅलन्सीमध्ये कशा पद्धतीनं, म्हणजे हे जे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला हमखास सायंटिफिक रिझनचे प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल, वाईल गोइंग डाऊन द ग्रुप न्यू शेल गेट्स ऍडेड सो विच इन्क्रीजेस द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्यामुळे काय होतं, लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स पण आहे तो कमी होतो आणि टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत जाते आणि म्हणून मग मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, इन्क्रीज होणार. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं ह्याच्या अगेन्स्ट उलट तुम्ही सांगाल, आता जसे सांगितले तशाच पद्धतीनं. ग्रुपमध्ये साईज ऑफ ॲटम इन्क्रीजेस, त्याचं रिझन काय, हे आता एकसारखेच प्रकारचे प्रश्न आहेत त्यामुळे मी त्याचे जास्त एक्सप्लेनेशन देत नाही. बेरिलियम अँड कॅल्शियम एलिमेंट्स, कॅल्शियम इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आपण कोणाला म्हणतो तर ज्याचे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी असते. सो इथं जर तुम्ही बघितलं बेरिलियमचे 2-2 कॉन्फिगरेशन आहे, कॅल्शियमचं 2-8-8-2 आहे. मग ह्यांच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स वाढले, नंबर ऑफ शेल्स वाढल्यामुळं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला आणि म्हणून कॅल्शियम मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झाला आणि बेरिलियम लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हे समजून घ्या. उत्तरं मी इथं दिलेली आहेत. प्रत्येक उत्तर ह्याच्यात कुठेही तुम्हाला पाठ नाही करायचंय, समजून घ्यायचं की याच्यात नक्की काय होतंय अँड ट्राय टू राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड्स. इथं तुम्हाला कोणी असंच का लिहिलं असं विचारणार नाहीत. मेन जे तुमचे कीवर्ड्स आहेत ते तुमच्या उत्तरात आलेत की नाहीत एवढं बघितलं जातं. त्यानंतर एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी, हाही खूपदा विचारला जातो प्रश्न. आफ्टर दॅट द थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स, हा तुमच्या एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. हे एक पहिल्यांदा समजून घ्या की थर्ड पिरियडमध्ये 8 एलिमेंट्स आहेत इवन दो द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ थर्ड शेल इज 18. म्हणजे KLM ह्या 3 शेल झाल्या. पहिल्या शेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, Lची 8 आणि Mची 18. मग तरी सुद्धा त्याच्यात 8 का इलेक्ट्रॉन्स आहेत, मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स 8 आहेत ना निऑनमध्ये. सो त्याच्यात तुम्ही काय सांगाल की त्याचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ऑक्टेट रूलच्या
आधारे ऑक्टेट रूल म्हणजे काय आपण शिकलोय की आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असले की तो ऍटम स्टेबल कन्सिडर केला जातो. सो हे सांगायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड ऑक्टेट रूल याच्या बेसिसवरती नंबर ऑफ इलेमेंट्स किती प्रेझेंट असणार त्याच्यात हे तुम्हाला सांगायचं आहे. सो थर्ड पिरियड मध्ये आर्गॉन इज द लास्ट इलेमेंट हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 18 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288 झालं. सो त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर शेलमध्ये, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं आणि इट बिलॉंग्स टू 0 ग्रुप. त्यामुळे थर्ड शेल जी आहे इट कंटेन्स 8 इलेमेंट्स. सो या पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये ह्याचं उत्तर वेगवेगळं दिसेल. सो इथं जे दिलंय ते मी त्या सगळ्यातले मी बघितलेत. प्रत्येक जे रेफरन्स बुक्स आहेत तुमचे प्रत्येकामध्ये दिलेली उत्तर मी बघितलेली आहेत आणि त्यातलं सोपं करून जे उत्तर आहे ते मी इथं सांगितलेलं आहे. त्यामुळं हेच आहे तसं लिहिलं तरी हरकत नाही. त्यानंतर स्टेट द लॉ, डोबेरानर्स लॉ ऑफ ट्रायड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह स्टेट करायला विचारलं. स्टेट करायला म्हणजे 1 किंवा 2 मार्काला मॅक्सिमम. मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ 1 मार्काला झाला. हे सगळे 1-1 मार्कांचे असू शकतात बघा. मॉडर्न पिरियॉडिक लॉ, त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट, 4 ब्लॉक्स दिलेले आहेत. आता ह्या 4 ब्लॉकवरती तुम्हाला नोट सुद्धा विचारली जाऊ शकते. राईट अ शॉर्ट नोट ऑन द 4 ब्लॉक्स ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग तुम्ही त्याच्या पद्धतीने सांगाल की पहिला ब्लॉक एस ब्लॉक आहे जो ग्रुप नंबर 1 आणि 2 मध्ये असणार. दुसरा पी ब्लॉक आहे 13 ते 18. हे सगळी त्याच्यामध्ये सांगणार माहिती. आणि मग ह्यांनाच आपण नॉर्मल इलेमेंट्स कुणाला म्हणतो हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये शिकवलेलं आहे. नॉर्मल इलेमेंट, ट्रान्झिशन इलेमेंट्स, इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स ह्यांच्याबद्दल पण तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर द पोझिशन्स ऑफ 1 to 20 इलेमेंट्स दिलेली आहेत. ए अँड बी आयडेंटिफाय करायचे आहेत. कसं आयडेंटिफाय करणार तर इथं ए बघितला तर ग्रुप नंबर 1 आहे आणि पिरियड नंबर 2 दिलेला आहे. सो ग्रुप नंबर 1 पिरियड नंबर 2 म्हणजे कोणता एलिमेंट असणार आहे बघा इथे पहिल्या ग्रुपमध्ये आणि सेकंड पिरियडची सुरुवात लिथियम न होते. सो हा लिथियम झाला. ग्रुप नंबर 18 आणि पिरियड नंबर 2 आहे ह्याचा म्हणजे सेकंड पिरियड मधला सगळ्यात लास्ट एलिमेंट कोणता असणार आहे. सो इट इज निऑन. लिथियम आणि निऑन झाले. त्यानंतर ॲटॉमिक रेडिया दिलेल्या आहेत. त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज करा असा तुम्हाला प्रश्न इथं विचार म्हणजे इथं दिलेला आहे बिगेस्ट कोणता स्मॉलेस्ट कोणता. तर ह्या पद्धतीनं जसा प्रश्न असेल ह्याच्यात काय लहान म्हणजे लिटरली चढत्या आणि उतरत्या क्रमानं तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत, अरेंज करायचे आहेत. हे नंबर खूप काही अवघड नाही आहे. कम्प्लीट द टेबल हा 9वीचा पार्ट आहे. तुम्हाला 9वी मध्ये होता. त्याचा आन्सर इथं तुम्हाला दिलेला आहे. सो 4 शेल्स आणि त्यांची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे सांगणारा 2n² हा फॉर्म्युला आणि तो एक इलॅबरेट केलेला आहे. त्यानंतर फाइंड द पिरियड इन विच दीज एलिमेंट्स कॅन बी प्लेस्ड. इथं ॲटॉमिक नंबर जेव्हा दिलेले असतात आणि कोणत्या पिरियडमध्ये हे इलेमेंट असणार तर त्याच्यावरून पहिल्यांदा काय करून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांचं कॉन्फिगरेशन लिहून काढायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून जेवढ्या नंबर ऑफ शेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तो त्याचा पिरियड नंबर असणार. थोडक्यात ह्याच्यामध्ये 2 शेल्स आहेत सो इट इज सेकंड पिरियड मध्ये आहे. 3 शेल्स आहेत सो इट इज इन द थर्ड पिरियड अँड सो ऑन. त्यानंतर हा पण तुमच्या एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. आय थिंक हा प्रश्न रिपीट झाला इथे. सो ॲटॉमिक नंबर 11 281 आहे. ॲटॉमिक नंबर 11 इट बिलॉंग्स टू ग्रुप नंबर 1. त्यानंतर मेटल्स नॉन मेटल्स मध्ये क्लासिफाय करायचे आहेत. तुम्हाला माहितीच आहे याच्यातले कोण मेटल्स असतात कोण नॉन मेटल्स. ग्रुप्स आणि पिरियड्स मध्ये डिफरन्स विचारलाय कशा पद्धतीनं. आता अगेन तुम्हाला माहिती आहे 2 मार्कांसाठी 4 डिफरन्स, 3 मार्कांसाठी 6 डिफरन्स तुम्हाला लिहायचे आहेत. पण अगदीच निघत नसतील 6 डिफरन्सेस तर तुम्ही मॅक्सिमम जितके पॉसिबल आहे तितके त्याच्यामध्ये लिहायचे. एस ब्लॉक पी ब्लॉक यांच्यामध्ये डिफरन्स विचारलेला आहे. ग्रुप नंबर 17 ग्रुप नंबर 18 मध्ये डिफरन्स विचारलेला आहे. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये डिफरन्स विचारलेला आहे. त्यानंतर स्टेट मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ अँड ऑन विच बेसिस मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड पिरियॉडिक लॉ असा एक प्रश्न आहे. लॉ सांगायचा आणि मग त्यानं कोणत्या बेसिसवरती केलेला तर ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवरती केलेला आहे. 63 एलिमेंट्स नोन होते अँड ही फाउंड दॅट द केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज जे आहेत दे गेट रिपीटेड आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ ॲटॉमिक मासेस. आणि मग त्या ऑब्झर्वेशनवरती त्यानं सांगितलं की हा लॉ आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स वाला
ते सांगितलं. त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ डोबेरायनर्स लॉ, डिस्क्राईब द मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक लॉ. जसे मेरिट्स विचारतात तसेच डीमेरिट्स पण विचारतात. सो हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्याल, जसं की मेरिट्स डीमेरिट्स हे दोनही प्रकार. हे सगळं नोट्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. राईट द नेम्स ऑफ इलेमेंट, सिम्बॉल अँड ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स. सेकंड पिरियड मध्ये जे इलेमेंट्स आहेत, असा पण प्रश्न तुम्हाला बघा हा 3 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतो. त्यानंतर गिव्हन ॲटॉमिक नंबर 10, 20 आणि 7 असे दिलेले आहेत ॲटॉमिक नंबर्स. तर त्यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबरवरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुप, पिरियड आणि इलेमेंट कोणते आहेत हे विचारलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. एक्स हे एक इलेमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. वायचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. 11 आणि 13 म्हटलं की पटकन तुमच्या डोळ्यासमोर ते इलेमेंट्स आले पाहिजे. तर कोणते कोणते ते मला कमेंट करून सांगायचं, मी उत्तर दाखवणार नाही. 11 आणि 13 ॲटॉमिक नंबर कोणत्या इलेमेंटचा आहे. मग ह्याच्यामध्ये मोर मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचे आहेत, व्हॅलन्सी काय आहेत, त्यानंतर कोणता स्मॉलर आहे, कोणता लार्जर आहे हे सांगायचं आहे. मी लगेच पटकन स्क्रोल केलं कारण तुम्हाला उत्तर दिसू नये म्हणून, पण मला त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायची. त्यानंतर आयडेंटिफाय द पिरियड्स अँड ब्लॉक ऑफ द इलेमेंट्स. कोणत्या पिरियड्समध्ये आहेत आणि कोणत्या ब्लॉकमध्ये आहेत हे इलेमेंट्स हे तुम्हाला सांगायचं आहे. हा एक थोडा चॅलेंजिंग प्रश्न आहे. ABC हे 3 इलेमेंट्स दिलेले आहेत. कोणत्या ग्रुप, म्हणजे आता ह्या ग्रुप नंबर ग्रुप 2 दिलेला आहे, ग्रुप 17 दिलेला आहे. मग हे इलेमेंट्स ह्यापैकी आहेत, म्हणजे सेकंड पिरियड आणि 17th ग्रुपमध्ये हा A इलेमेंट प्रेझेंट आहे. ग्रुप 2 आणि थर्ड पिरियडमध्ये B इलेमेंट प्रेझेंट आहे असं. तर ह्याच्यापैकी कोणता मेटल आहे, कोणता नॉन मेटल आहे, आउटर मोस्ट ऑर्बिट काय असणार. आता हे कसं काय ठरवलं. ग्रुप 2 तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पिरियॉडिक टेबलची जी लेफ्ट साइड आहे आपल्या लेफ्ट साइडची, तर ते सगळे मेटल्स असतात आणि इकडचे सगळे नॉन मेटल्स असतात. सो ग्रुप 2 पहिला A इलेमेंट ग्रुप 17 मध्ये आहे. आणि सो 17th ग्रुप म्हणजे हॅलोजनचा ग्रुप, हॅलोजन म्हणजे नॉन मेटल आले. सो तो प्रश्न मिटला. A हा नॉन मेटल झाला. ग्रुप 2 आणि पिरियड 3 म्हणजे हा मेटल झालेला आहे. सो ह्याच्यावरून तुम्ही कोणतं मेटल कोणतं नॉन मेटल हे सांगू शकता. राईट. त्यानंतर C इलेमेंट ब्रोमीन आहे, लिक्विड स्टेटमध्ये असतो. सो बघा प्रश्न म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे पोझिशन तुम्हाला विचारलेले आहे. XYZ असे 3 इलेमेंट्स आहेत. त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते दिलेले आहेत. तर ते कोणत्या ग्रुपमध्ये आहेत हे विचारलेलं आहे बघा. त्यानंतर राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. व्हॅलन्स ग्रुप्स आणि म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक कॅरेक्टर, केमिकल रिॲक्टिव्हिटी हे ग्रुप्स आणि पिरियड्स बद्दल तुम्हाला लिहायचं आहे. सो पिरियड्स मध्ये काय सांगणार की सेम लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 ते 8 वाढत जाते. व्हॅलन्सी पहिल्यांदा 1 to 4 वाढते आणि पुन्हा 4 to 0 डिक्रीज होते. ॲटॉमिक साईज लेफ्ट टू राईट जाताना कमी कमी होत जातो. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते. केमिकल रिॲक्टिव्हिटी पहिल्यांदा डिक्रीजेस मग इन्क्रीजेस. हे पिरियड मध्ये झालं. ग्रुप्समध्ये काय सांगणार, पुन्हा हे पॉइंट्स ग्रुपमध्ये कसे चेंज होत जातात ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न हा कसा वेगळा विचारलेला आहे. हा प्रश्न आतापर्यंत नाही विचारलेला आहे. आता चान्सेस आहेत तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, ऑक्सिजनचा 8 दिलेला आहे. कॉन्फिगरेशन सांगा आणि व्हॅलन्स हा सोपा आहे. त्यानंतर चार्टवरती बेस्ड क्वेश्चन आहे. ABCD 4 इलेमेंट्स दिलेले आहेत, त्यांचे कॉन्फिगरेशन दिलेले आहेत. विच इलेमेंट्स आर इन द सेम रो. त्यानंतर सेम कॉलम. 18th ग्रुपमध्ये कोण आहेत, म्हणजे हा 5 मार्कांचा प्रश्न झाला. 5 मार्कांचा प्रश्न आहे ह्याच्यावरती. त्यानंतर XY हे कंपाऊंड आहे विच इज फॉर्म्ड बाय X अँड Y, ज्या दोघांचे ॲटॉमिक नंबर्स दिलेले आहेत. डिटरमाइन द पोझिशन ऑफ द इलेमेंट X अँड Y इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. हा देखील 5 मार्कांचे प्रश्न आहेत. 5 वेगवेगळे म्हणजे एक एक मार्कांचे 5 असे वेगळे प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत. फ्रॉम विच ब्लॉक ते प्रेझेंट आहेत. त्यानंतर डिटरमाइन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी. सो हे झाले.
त्यानंतर ऑब्झर्व द पिरियडिक टेबल अँड आन्सर, हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. राईट द नेम्स अँड व्हॅलन्सीज ऑफ द इलेमेंट्स विच आर प्रेझेंट इन द थर्ड रो. क्लासिफाय द इलेमेंट्स इन द रो ॲज अ मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड्स. विच ब्लॉक डज मेटल बिलॉंग टू. नेम एनी टू मेटॅलॉइड एलिमेंट. त्यानंतर अजून एक आहे चार्ट विचारलाय. चार्ट व्हॅलन्सी, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती चार्ट बनवा. त्यानंतर फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज डिड मेंडेलिव्ह कन्सिडर्ड वाईल कंपायलिंग द पिरियडिक टेबल, म्हणजे कोणत्या हायड्राइड्स आणि ऑक्साईड फॉर्मेशन आहे, इलिमेंट कसं करतं ह्याचा त्यांनी बेस घेतलेला होता आणि त्याच्यावरती आधारित त्यानं ऑब्झर्वेशन्स लिहून आणि मग त्या पिरियडिक टेबलची अरेंजमेंट केलेली होती. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल इन शॉर्ट, हाही प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. हा 5 मार्कांचा प्रश्न आहे. मग त्यात सगळं सांगायचं, ब्लॉक्स, झिगझॅग लाईन असते, त्यानंतर लॅन्थॅनाइड सिरीज, ऍक्टिनाइड सिरीज, ह्या सगळ्याबद्दल हा 5 मार्कांचा प्रश्न झाला. इथं तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबलची एक रफ डायग्राम ज्याला म्हणतो आपण तशी तुम्ही काढू शकता. कशी काढायची तुम्हाला दाखवते. जस्ट आता हा 5 मार्कांचा प्रश्न, एक्सप्लेन द स्ट्रक्चर असं विचारलंय, हो की नाही. सो काय करायचं, एक छोटीशी आउटलाईन काढायची. हे पहिले 2, हा पहिला ग्रुप झाला, पहिले 2, त्यानंतर 13 ते 17 आणि हा 18वा ग्रुप असं. 1 2, त्यानंतर 3 to 12, त्यानंतर 13 to 17, 18 असं. आणि मग इथं खाली हे लॅन्थेनाइड, ऍक्टिनाइड सिरीज दाखवायची. मग ह्याच्यामध्ये तुमचे जे 4 ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स दाखवायचे. हे पहिले एस ब्लॉक, थोडं झिगझॅग लाईन अशी करून हे दाखवा एस, त्यानंतर हा असा काहीतरी दाखवा पी, हा डी ब्लॉक आणि हा एफ ब्लॉक, असं काहीतरी हे दाखवा. 4 ब्लॉक्स तुमच्या त्याच्यात. असं जेव्हा तुम्ही 5 मार्कांचा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तेव्हा असं काहीतरी तुम्ही पद्धत वापरून पिरियडिक टेबल रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. आणि मग बाकीची सगळ्यांची माहिती तुम्ही सांगालच. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट इज 282, देन राईट द आन्सर्स. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर, कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो, कोणत्या पिरियडला बिलॉंग करतो. केमिकल प्रॉपर्टीज, हे ह्या इलेमेंटचे कोणासोबत सिमिलर असतील, तर ज्यांचे काय म्हणू व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ज्याची सेम त्याच्याबरोबरच्या प्रॉपर्टीज त्याच्या मॅच करणार. सो हे काही झाले आपले क्वेश्चन्स. कसे वाटले व्हिडिओ, खूप जास्त महत्वाचा होता तुमच्यासाठी. कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.